मयुरी आणि राघव घरी येतात. तिला आज इतक्या दिवसांनी मोकळं वाटत होतं. स्वतःहून काहीतरी करावं वाटत होतं. म्हणून ती खाली आली. सायली आणि आई डायनिंग टेबलवर गप्पा मारत भाजी निवडत बसल्या होत्या. आरोही, राघव, वेद आणि बाबा कोणती तरी जुनी क्रिकेट मॅच लावून ती लाईव्ह चालू असल्यासारखी आरडाओरडा करत एन्जॉय करत होते. तिला त्यामुळे त्यांचं खूप हसू आलं. काय ग, काय झालं? ये इथे येऊन बस. आणि हसायला काय झालं? सायली: काय नाही, जुनी मॅच किती मन लावून बघतायत हे, आत्ताच सुरू असल्यासारखी. ती आईच्या बाजूला बसली. त्यांना सुट्टी असली की हाच प्रोग्रॅम असतो. आम्ही दोघी मग असं गप्पा मारत बसतो. रिमोट काही सोडत नाहीत ते. आई: अच्छा. मयुरी राघवकडे बघत बोलली. ती असं त्याच्याकडे बघत होती ते बघून सायली बोलली: राघव जरा जास्तच खुश वाटतोय ना हनीमून नंतर? हो ना. ती पण तिच्याच नादात बोलली. ती पण नेमका तोच विचार करत होती. नाही तसं म्हणजे असं असं काय नाही. मी ते असंच बोलली. सायलीच्या हसण्यावर ती गांगरून प करत बोलली. अगं हो हो, मी आपली तुझी मस्करी करत होते. सायली मयुरी त्यावर गोड हसली. तिला तसं बघून आईंच्या डोळ्यात पाणी आलं. आज तिची सगळी मुलं आनंदात होती. सगळे खूप दिवसांनी असं एकत्र होते. त्यामुळे घर भरल्यासारखं वाटत होतं तिला. जेवून सगळं आवरून घ्यायला आज मयुरी पण त्या दोघींना मदत करत होती. तिला तसं सगळ्यांसोबत मिळून वागताना राघवला खूप आनंद होत होता. त्यानं आईस्क्रीम खायची टूम काढली. सगळे तयार झाले. त्याने दादाकडे बघितलं तसं तो मयुरीला म्हणाला: मयुरी, अगं तू पण जा ना त्याच्यासोबत. तो जरा भुलक्कड आहे. जाता जाता सगळ्यांना कोणते फ्लेवर हवेत ते विसरून जाईल. तसा इथे राघव त्याला डोळे मोठे करून हे बोलायची काय गरज म्हणून झापू लागला. तसं दादा हसायला लागला. तेवढ्यात मयुरी आली. त्यानं बाईक काढली तसं तिनं त्याच्याकडे बघितलं. काय झालं? तसं त्याला अचानक आठवलं. तसा तो ती जागेला लावून आला. चालत जायचं? ती दोघे चालत निघतात. ती गप्पच असते. दुपारी मी आलेलो ते आवडलं नाही का तुला? तो: असं काही नाही, पण तू मला उठवलं का नाहीस? तुला खूप शांत झोप लागली होती म्हणून. तो: ती तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघत बोलली. मला माहीत आहे, खोटं बोलू नकोस. तुला असं सारखं मला बघत बसायचा कंटाळा येत नाही का? अजिबात नाही. तो नकळत बोलून टाकतो आणि तिची नजर चुकवत: अरे हे बघ, दुकान आलं. तुला कोणतं हवंय? व्हॅनिला. पण ती त्याच्याकडेच बघत होती. हा काहीतरी लपवतोय असं तिला वाटलं. त्याने सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतलं आणि येताना जो वेग होता त्या दुपटीनं चालत तिला घरी घेऊन आला. त्याला पण कळलं होतं, हिला डाऊट येतोय कसला तरी. सावध राहायला हवं. सगळ्यांनी आईस्क्रीम गप्पा मारत खाल्लं आणि झोपायला गेले. आज हे दोघं पण दुपारचे झोपले होते. त्यामुळं दोघांनाही झोप येत नव्हती. मयुरी, गच्चीवर जायचं? त्याने हाक मारली. मयुरी तसे दोघे पण गच्चीवर येतात. मस्त थंड वारा येत असतो. ती आजूबाजूला बघत होती. वाऱ्यावर तिच्या बटा उडत होत्या. तो तिच्याकडे बघतच राहिला. अगदी साधी राहायची ती. त्यातही ती खूप सुंदर दिसत असे. आता त्याच्याही नकळत तो तिच्या जवळ आला आणि उभा राहिला. तुला कसला राग आलाय का गं? तू बोलतच नाही माझ्यासोबत. अजिबात नाही. उलट मला आधीपेक्षा खूप छान वाटतंय. तुझ्यावर का रागवू? असंच विचारावंसं वाटलं म्हणून मला विचारलं. लग्नात पण तू शांत शांत होतीस. त्यानंतर असं निवांत असं बोलायला नाही मिळालं. तू स्वतःहून काही बोलत नाही. मी जरा पण नाही आवडत का गं तुला? तो तिच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. नाही, तू खूप छान आहेस. कोणालाही आवडेल असा. मला जे काही वाटत होतं ते मी तुला आधी पण सांगितलं होतं. तुला दुसरी कोणतीही मुलगी सहज मिळाली असती. पण तू तुझ्या चुकीची शिक्षा म्हणून माझ्यासोबत लग्न केलंस. मी माझ्या बाबांकडे बघून तयार झाले. तू असं का केलंस पण? ती दूर नजर लावत बोलत होती. तिच्या तोंडून आपली स्तुती ऐकून त्याला मनात अजून गुदगुल्या होत होत्या.
ती नॉर्मल होत होती ह्याचा त्याला दुपटीने आनंद होत होता. मी असं का वागलो हे कळेल तुला कधीतरी. तो, कॉफी पिणार आता? ती, हो मग मस्त वाटेल, एकदा पिऊन तर बघ. तो, ती हो बोलते तसं तो जाऊन कॉफी घेऊन येतो. मस्त झालीये, तुला तर जेवण पण छान जमतं, फक्त मीठ टाकायला विसरतो. ती, म्हणजे गरिबाची आठवण आहे तर? तो बोलला. तसं ती काहीतरी आठवून हसायला लागली. तो तिला तसं हसताना बघून परत परत तिच्या प्रेमात पडला होता. अचानक त्यानं एक ब्रेसलेट तिच्यासमोर धरलं. ती बघतच राहिली. मला वाटलं तुझ्या हातात छान दिसेल म्हणून घेतलं होतं. कधीचं घेऊन फिरतोय मी हे, घे ना, बघ आवडतंय का? तो, तिनं ते घेतलं. एक वार त्याच्याकडे बघितलं. एक क्षण त्याला वाटलं ती परत देते की काय, पण तिने ते मनगटाला लपेटलं. पण तिला तो हुक लावता येईना. तसं त्याने तिचा हात हातात घेऊन ते लावून दिलं. तसं ती त्याच्या डोळ्यासमोर हात हलवत म्हणाली, खूप मस्त आहे, थँक्यू, पण आता काढून पण दे, मला झोप येतेय, जाऊयात ना? त्यानं हसत ते काढलं आणि ते झोपायला गेले. ती झोपी गेली. पण आता राघवला झोप येईना झाली. सारखा तिचा हसरा चेहरा त्याच्या समोर येत होता. आधी ती अशी नव्हती. तिला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी आधी त्यानं त्याच्या घरी तिच्याबद्दल सगळी कल्पना दिली होती आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे हेही सांगितलं होतं. आई आधी खूप चिडल्या होत्या त्याच्यावर, पण त्यानं आईला सगळं आधीपासून काय झालं ते सांगितलं. त्यामुळे ती शांत झाली. बाकी कोणाचीच त्याला ना नव्हती. त्यामुळे ते सगळे त्याची मदत करायला तयार झाले. आता तिच्या आईबाबांचा प्रश्न होता. त्यामुळे त्यानं त्यांच्यासोबत बोलायचं ठरवलं होतं. त्यांनासुद्धा त्यानं तिच्यावर प्रेम आहे हे सांगून टाकलं. त्यांनी तू परत विचार कर असं सुचवलं. पण त्याचा निर्णय झाला होता. त्याच्यासाठी मिशन मयुरी चालू झालं होतं आणि अजूनही चालूच होतं. त्यात त्याला हळूहळू यश मिळायलाही लागलं होतं. ती माणसात यायला लागली होती. आज मीरानं त्याला दुपारचा प्रसंग कळवला होता. ती दुसऱ्यांचा विचार करायला लागली होती. त्यामुळे सगळे खूप निर्धास्त झाले होते. त्याच्या आईने तिला मुलगी मानून आपलंसं केलं होतं. ह्या विचारात त्याला कधी झोप लागली त्याला कळलंच नाही. आज तो खरंच शांतपणे झोपला होता. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात जी झाली होती. मयुरीला सकाळी लवकर जाग आली. ती बेडवर उठून बसली. राघव सोफ्यावर झोपला होता, पण बिचारा त्यावर पुरतच नव्हता. कसा तरी पाय मुडपून झोपला होता. अंगावरचा चादर खाली पडला होता. त्यामुळं त्याला त्रास होत होता. आपल्यामुळे ह्याला त्रास होतोय. मी वर त्याच्या बेडवर आरामात पसरून झोपते आणि त्याला आज इथे झोपायला सांगू? मी सोफ्यावर झोपू शकते. तिला वाईट वाटलं. ती उठून त्याच्याकडे गेली. चादर उचलली. त्याच्या अंगावर घालत होती तेवढ्यात तो कुशीवर वळला. तिचा हात चादरमध्ये अडकला होता. त्यामुळे ती त्याच्यावर पडली. तसं त्याने दचकून डोळे उघडले. ती त्याच्या छातीवर तिचा अडकलेला हात सोडवत होती. बाप रे, नसत्या उचापत्या कोणी सांगितल्या होत्या? त्याला उठवलं वर त्याच्यावरच पडलीस. आता लवकर निघ इथून, ती मनातल्या मनात बडबडत होती. इथे तो तिच्याकडे बघत होता. तिचे केस चेहऱ्यावर येत होते. खूपच जवळ होती ती त्याच्या. त्यानं हाताने तिचे ते केस कानामागे खोचले. तसं तिनं त्याच्याकडे बघितलं. दोघात अर्ध्या फुटाचं देखील अंतर नव्हतं. तिच्या त्या नजरेनं तो पुरता घायाळ झाला होता. तिला तसंच मिठीत घ्यावं असं त्याला वाटत होतं. मोठ्या मुश्किलीनं तो मोह आवरत होता. मयुरीची धडधड पण वाढली होती. हळूहळू तिचे गाल लाल होत होते. त्याला आयुष्य इथेच थांबावं असं वाटत होतं. तिनं हात सोडवून घेतला आणि धडधडत्या उरानं फ्रेश व्हायला पळाली. तिला समजतच नव्हतं असं का होतंय ते. इथे राघवने तिचा हात जिथे होता तिथं स्वतःचा हात दाबून धरला होता. चला, आजचा दिवस खूप छान जाणार, तो पुटपुटला. तुमचं देवदर्शन राहिलं आहे आज. तसं पण देवीचा वार आहे, जाऊन येऊ, आई त्या दोघांना म्हणत होत्या. ते सगळे नाश्ता करत होते, पण ह्या दोघांचं बिलकुल लक्ष नव्हतं. मयुरी त्याची नजर चुकवण्यासाठी उपमा चिवडत बसली होती.
तर राघव तिच्याकडे बघत हवेतच चमचा फिरवून उपमा खात होता. सगळे त्यांच्याकडे बघून आता खूप हसत होते. आरोहीला आता हसू आवरत नव्हतं, म्हणून तिनं जोरात त्याच्या पायावर पाय दिला. तसा तो कळवळत तिच्याकडे बघायला लागला. आरोहीने "काय चाललंय तुझं?" असं डोळ्यानं विचारलं. त्यानं आता सगळ्यांकडे बघितलं तर सगळे जोरजोरात हसायला लागले. त्याला आता चक्क लाज वाटायला लागली, कारण मयुरी पण वर बघायला लागली होती. आई त्याच्या मदतीला धावली. "काय ग, माझ्या बाळाला त्रास देते? तो हवा खातोय असं कधीचा. त्यानं भूक भागली नसेल म्हणून त्यानं उपमा खावा असंच वाटत होतं ग, म्हणून मी त्याला जरासं मारलं." आरोही अगदी निरागस चेहरा करून बोलली. तसं परत सगळे हसले. तसा बिचारा खाली मान घालून खायला लागला. सगळे तयार होऊन खाली आले. मयुरीने देवीला जायचं म्हणून साडी नेसली होती. लाल रंगाची साडी, त्यावर मोठं मंगळसूत्र, कानात झुमके, हातात बांगड्या आणि मेहंदी तर होतीच. केसांचा मेसी बन, डोळ्यांना नाजूक असं लायनर लावलं होतं आणि हलक्या लाल रंगाची लिपस्टिक. खूप छान वाटत होती ती अशी. ती खाली आली तसा राघव तिला बघतच राहिला. यार, आज हिचा मला मारायचा प्लॅन दिसतोय. सकाळी तशी, आता अशी. कसं व्हायचं माझं? ही अशीच माझ्यासमोर येत राहिली तर कसं चालेल? राघव तिच्याकडे बघून मनात विचार करत होता. आरोहीनं धक्का दिला तसं तो भानावर आला आणि बाहेर गाडीत दुसऱ्या कारने ते जाणार होते आणि बाकी 5 जण मोठ्या गाडीतून. कार चालवता चालवता तो सारखा चोरून तिच्याकडे बघत होता. वाऱ्यानं तिच्या बटा आणि झुमके हलत होते. तिला पण तो सारखा तिच्याकडे बघतोय ते समजलं होतं. असा नजरेचा खेळ खेळत ते कधी पोहोचले त्याला कळलंच नाही. त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. तिथेच एका हॉटेलमध्ये दुपारचं जेवण केलं आणि ते निघाले. आरोहीनं आज त्यांचे नकळत खूप फोटो काढले होते. तो पण आज खूप छान दिसत होता. पण मयुरीचं लक्षच नव्हतं म्हणून तो थोडा नाराज होता. आरोहीने ते फोटो नंतर राघवला गिफ्ट करणार होती. सगळे खूप खुश होते. राघवचं आज तिच्याशी अगदी जुजबी बोलणं झालं होतं. तो तिच्याशी बोलायची संधी शोधत होता. घरी गेल्यावर बोलू असं त्यानं ठरवलं. 4च्या सुमारास घरी पोचून सगळे आवरायला निघून गेले. गाडी पार्क करून राघव रूममध्ये आला. समोर मयुरी पाठमोरी उभी होती. तिने तिचे केस सोडून दिले होते आणि अर्धे पुढे घेऊन विंचरत होती. तिला असं बघून आता राघव वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तिचं लक्ष नव्हतंच. वाऱ्याने थोडे केस उडून त्याच्या चेहऱ्यावर आले. त्या स्पर्शानं तो भूतकाळात जाऊन पोहोचला. त्या दिवशी त्याला ऑफिसमधून यायला लेट झालेलं. तो रोज मयुरीला भेटायला यायचा, तिच्यासोबत बोलायचा. ती काहीही बोलत नसली तरी त्याच्याकडे बघायची, ऐकायची. तो धावत पळत तिच्या घरी पोहोचला. तिच्या आईबाबांना सांगून वर गेला. ती खिडकीपाशी उभी होती, अशीच केस मोकळे सोडून. वाऱ्यावर केस भुरभुर उडत होते. तो तिला तसं बघतच उभा होता. मागून प्रियानं धक्का मारला तसा तो भानावर आला. "मस्त दिसतीये ना दी, पण आता तू जास्त लाईन मारू नको काय तिच्यावर. तिला कळलं ना तर तुझं काही खरं नाही." प्रिया डोळा मारत त्याला बोलली. "तिला ते समजलं तर माझी काही हरकत नाही ग, पण तिला आता काही कळेल असं मला वाटत नाही. मला तिला तिच्या दुनियेतून माझ्या दुनियेमध्ये घेऊन यायचं आहे आणि मी असं नक्की करणार आहे राघव. मी खूप खुश असेन त्या दिवशी. तिला आता सांगू का तू आलाय ते?" प्रिया: "नको अगं, राहू दे. उद्या येतो मी. आज जरा उशीर झाला. पण तू गप्पा मारते ना तिच्यासोबत? डॉक्टरांनी सांगितलं आहे तिला एकटं सोडू नका म्हणून." राघव: "हो रे, आम्ही तिला नाही एकटं सोडत. आज ती स्वतःहून खाली आली होती, जेवून परत गेली." प्रिया: "सुधारणा होतीये म्हणजे तिच्यात? खूप बरं वाटतं आहे मला. आराम करू दे तिला. चल, येतो मी आता." राघव असं म्हणून तो त्याच्या घरी पोहोचला. खुशीत आईला त्यानं तिच्याबद्दल सांगितलं. त्याला एवढ्या दिवसांनी खुश बघून बरं वाटलं. "एक दिवस आपल्याकडे घेऊन ये ना तिला. तेवढाच बदल तिला पण. हवं तर मी बोलते तिच्या बाबांसोबत." "खरंच ग आई, मला का सुचलं नाही हे? नक्की विचार." राघव:
तो जेवून झोपायला येतो. वाऱ्यानं खिडकी आपटत होती. तसा तो वैतागत वळला. त्याचा पाय बेडला लागला आणि तो धडपडला. समोर ती उभी होती. ही इथे कशी? मला सगळीकडे हीच दिसतीये आज. परत डोळे चोळून समोर बघायला लागला. स्वतःला चिमटा काढला तसं तो भानावर आला. मयुरी मागे काय पडलं ते बघायला लागली. तो असा पडून तिच्याकडे बघत होता. तो तसा चिमटा काढून बघत असताना ती प्रश्नार्थक चेहरा करून बघायला लागली. काय झालं? नीट बघून चालायचं ना मयुरी. हो. तो अजून पण तिच्याकडे बघत होता. शेवटी हिनं मला वेड लावलंच. उठत स्वतःला स्टपली मारत बोलला. ती गेली त्या दिशेला बघत उभा राहिला. त्याचं प्रेम त्याच्या समोर होतं, जवळ होतं आणि हळूहळू जवळ येत होतं. तिला पण त्याच्या प्रेमाची ओढ त्याच्याजवळ आणत होती. तिला पण ते हळूहळू उमजत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं. राघवला काही सुचेनासं झालं होतं. आज सकाळपासून तीच त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसली होती. तो बराच वेळ तसाच बेडवर बसून होता. ती आपल्या प्रेमाला कधी समजेल की मी तिच्यावर किती प्रेम करतो असा तो विचार करत असतो. तर पुढे काय होईल? मयुरीला त्याच्या मनातलं कळेल का की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि ती पण त्याच्यावर प्रेम करेल का? हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.